हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये आपल्याला आता असं पाहायला भेटतंय की उर्मिला आता किचनमध्ये वाकडं तिकडं तोंड करून स्वयंपाक करत असते. तेवढ्यातच तिथं रत्नामावशी येतात व उर्मिलाची उलट तपासणी करायला सुरुवात करतात. कारण त्यांना राणीवरती खूप विश्वास असतो की राणीनं गॅस बंद केला आहे, पण या उर्मिलानीच ना तो चालू केला असेल असं रत्नाकाकीला वाटत असतं. इकडे विक्रांत खूपच चिडलेला असतो, तो म्हणजे गजावरती. कारण तो विचारत असतो, गजा, सर्व प्लॅन व्यवस्थित झाला होता ना, मग कस काय फिसकटला? गजा म्हणतो, त्या राणीमुळे हा प्लॅन फिसकटला. तर विक्रांत म्हणतो की या राणीचं ना आता काहीतरी करावंच लागेल. गजा व विक्रांत दोघे मिळून प्लॅन बनवत असतात. तेवढ्यातच विक्रांतला एक प्लॅन सुचतो. आता दिवस मावळला. इंद्रा आणि राणी घरी परतले. इंद्रा राणी हसत खेळत घरी परतत असतात. दरवाजाजवळ येऊन उभा राहतात तेव्हाच त्यांना मालतीचा लाडभंग चेहरा झालेला दिसतो. मालती राणीवरती ओरडू लागते, तळभद्री मुलगी, कळत नाही का तुला? या घराचं स्मशानभूमी करून टाकेल, तेव्हाच हिचा आत्मा शांत होईल, असं मालती राणीला म्हणत असते. तेवढ्यातच इंद्रा मालतीला म्हणतो, आई, ही राणी फक्त आता माझ्यासोबत 8 दिवस ऑफिसमध्ये येईल. तर मालती बोलते, वा, असं का? ती तुझ्यासोबत फॅक्टरीमध्ये येऊन आरामात तिथे बसेल आणि इथं आम्ही काय घरची कामे करायची का? असं बोलत असते. तर आबा इंद्रा आणि राणीचीच बाजू घेऊन मालतीला समजावून लागतात. मालतीला खूप समजावून नंतरच ती राणीला फॅक्टरीमध्ये जाण्याची परवानगी देते. आता सर्वजण जेवणाची वाट पाहत असतात व उर्मिलाला टेन्शन असतं. ते म्हणजे जेवण तर मी बनवलंय, पण ते चवीला कसं झालंय हे तिला माहीत नसतं व चवीला जर चांगलं झालं नाही तर सगळ्यांचा मला ओरडा खावा लागेल, असं उर्मिलाच्या डोक्यात चालूच असतं. इकडे आजू मोठमोठ्याने ओरडत असतो की भूक लागली आहे, चला चला लवकर. सर्वजण जेवणासाठी बसतात, पण उर्मिलानं जे काही जेवण बनवलेलं असतं ते पूर्णपणे बेचव असतं व सर्व तिच्या स्वयंपाकाला नाव ठेवत असतात. तेवढ्यातच राणी तिचं डोकं लावून ते जेवण व्यवस्थित व चविष्ट बनवून आणते. तर राणीचं खूपच कौतुक करतात. इकडे खोलीमध्ये आल्यावरती इंद्रा राणीला म्हणतो की जेवण तूच व्यवस्थित केलं होतंस ना, व तिचं खूपच कौतुक करतो. आता इंद्रा राणीला म्हणतो की तू उद्या ऑफिसमध्ये एकदम पीए दिसली पाहिजे, असं काहीतरी कर. तर आता राणी इकडे खूपच छान पीए सारखी तयार होते. उर्मिलाचा तर जाऊन तिला राणीला पाहून उर्मिलाचा तर जाऊन कोळसाच होतो. तर आपल्याला पुढच्या भागामध्ये आता राणी पीए कशी होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.